उद्धव ठाकरे उद्यापासून राज्य दौऱ्यावर जात आहेत. उद्धव ठाकरे उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. ज्या ठिकाणी खासदार कुठले त्या ठिकाणी दौरा करणार गेलंच पाहिजे, कारण की दौरे केल्याशिवाय बाकी होत नाही. कारण मुलाला जमत नाही तर बापाने तरी केलं पाहिजे. यावरूनच एकनाथ शिंदे म्हटलेले आहे की मी याआधीच महाराष्ट्र पिंजून काढलाय. फिरणार आहेत ते, पहिलेपासून फिरणारे नेते म्हणून एकनाथ शिंदेचं नाव आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेचं नाव आहे. शेवटचा माणूस त्याचं काम संपेपर्यंत न हलणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदेचं नाव आहे. त्याच्यामुळेच तर ते लोकांच्या मनात आहे, बहिणीच्या मनात आहे, भावाच्या मनात आहे, शेतकऱ्याच्या मनात आहे, वारकऱ्याच्या मनात आहे. बघा ना, शब्द दिला होता मुक्ताईला की पुढच्या वर्षी मी चांदीचा रथ पाठवेल, यावर्षी आला. असा आमचा नेता आहे. संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलेले, जीवे मारण्याची धमकी असं व्हायला नाही पाहिजे. झालं असेल तर माझी त्यांना विनंती आहे की पत्रकार हा राज्याचा देशाचा चौथा स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे. आरशाला व दगड मारू नये. वादविवाद होत असतात, आमचेही होतात, पण याचा अर्थ असा नाही की शिवीगाळ करणे, मारणे. तर ते आमचे बंधू आहेत, त्यांना सांगेल की याच्या पुढे असं काही होऊ नये अशी त्यांनी काळजी घ्यावी. कोटीच्या चोरी प्रकरणामध्ये संजय दिना पाटलांचा फोटो समोर आलेला आहे. पाटील यांनी माफी मागितली पाहिजे का? सॉरी म्हणाल काय अडचण आहे? भाऊ संजय दिना मला नाही पाटलांचा वाटत. बघ, क्षमस्व वीरश्य भूषणम. संजय दिना पाटलांचा चोरट्यांसोबतचा फोटो समोर आलेला आहे. तिच्यावरून देशपांडे म्हणतात की त्याची Y+ सुरक्षा देखील काढली पाहिजे. संजय दिना पाटलांची चोरट्यांसोबतचा फोटो आलेला आहे. त्यांच्या सिक्युरिटी पक्ष ठरवत नाही, गृह खातं ठरवतं. त्यामुळे तेवढं जर डोकं नसेल तर परमेश्वर त्याचं कल्याण करो. ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदारांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत गुप्त बैठक झालंय तसं होईल. थांबा थोडं थांबा. 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल. कधीपर्यंत? बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता. हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेलं आहे. जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो. त्यांनी मिमिक्री केली होती मात्र शिंदे साहेबांची, गाडीवर हात फिरवून. नाही, आवाज तर सुधरव राजा. गुलाबचा आवाज लागतो त्याला. राष्ट्रवादीचे खासदार पण फुटणारे. चलो भाऊ एक प्रश्न, राज्यामध्ये जर टीका केलेली राम आहे, मंदिराच्या मंदिरासाठी ठाकरेंनी ज्या चांदीच्या विटा दिल्या होत्या त्या गायब झालेल्या आहेत. त्याचं अजूनपर्यंत पोचपावती देखील आम्हाला मिळालेली नाही. शिवसेनेने केलेला दान हे बघा, सुद्धा लागलंय. ते मला एवढा मोठा विषय माहित नाही, कोणी कोणाला दान केलं. आणि तसं काही असेल तर ते चौकशा होत आहेत राम मंदिराच्या. मी पण ऐकून आहे, मग पण त्याच्यातला मला तो विषयच माहित नाही, तर मला त्याच्यावर बोलणं उचित नाही आहे. राज्यामधलं जे राजकारण आहे ते एकदम गलिच्छ पातळीवर बोलणं एकमेकांबद्दल चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये तिघही संजय हे सध्या हिटलिस्टवर दिसत आहेत आणि संजयच ह्या अशी वक्तव्य करत आहेत. आता त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये असं सल्ला देणारा मी एवढा मोठा माणूस नाही, पण कोणाचंही मन दुखेल किंवा समाज माध्यम हे सगळे लोक नाराज होतील अशी कृती माझ्या सकट कोणी करू नये. भाऊ, महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळी हे मोदींचा फोटो वापरून निवडून आले तशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. मात्र आता जी टीका होते आहे, जे फुटलेले 6 खासदार आहेत, तर हे सोनिया गांधी आणि शरद पवारांचा फोटो वापरून निवडून आले होते अशी टीका जी आहे ती काँग्रेस आणि इतर नेत्यांकडून केली जाते. आता कोण कोणाचा फोटो कधी बदलवतो याची गॅरंटी आहे का? आता काँग्रेसचीच गॅरंटी नाही आहे सध्या, त्या बाकीच्यांची काय बोलायची गरज. 2 कोटी चोरी फोटो आहे, तो आरोपी फरार आहे असं पण देशपांडे. अरे फोटो आता तुम्ही, आता हे आरोपी आहे तर मला काय माहित. फोटो येणारा काढतो, मी काढतो. हे चोरून आले का घेऊन आले, तुमच्या मागे पण आहे. माझ्या मागे